जय जय रघुवीर समर्थ। अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हितते आकळेना। परीक्षे विण बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 143 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी काही श्लोकांपूर्वी आपल्याला जुने ठेवणे मीपणे आकळेना ही संज्ञा विस्ताराने समजावून सांगताना हे जे आत्मस्वरूप आहे, हे ज्याला आपण राम म्हणतो, ज्याला आपण आत्माराम म्हणतो, जो खरं तर आपला हृदयस्थ आहे, जो या चराचराच्या अणुरेणूंमध्ये व्यापून उरलेला आहे, त्या रामाला माझा हा मीपणा ठेवून मी जाणू शकत नाही, त्याची अनुभूती घेऊ शकत नाही। मग त्यासाठी एक अत्यंत सुंदर मार्ग जो समर्थांनी आपल्या आत्मानुभूतीने सांगितला की म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे। आणि हा जाणता समर्थांच्या शिवाय कोण आहे? माझ्यासाठी माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्यांच्या शिवाय कोण आहे? आपल्या जीवनामध्ये आलेल्या आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या शिवाय दुसरं कोण आहे? असा जाणता जी आपल्याला साधन मार्गाची दिशा दाखवतो, असा जाणता जो आम्हाला आमच्या जीवन कल्याणाचा मार्ग दाखवतो, त्या मार्गावरती निरंतर चालत राहणं म्हणजे त्याचे पाय धरणं आहे। आणि हे करत असताना आपल्या अहंकाराला तिलांजली देणं, आपल्या देहबुद्धीला तिलांजली देणं, हेच शरणागतीचं मर्म आहे। इथं संपूर्ण शरणागती हवी। मी नाही, मी नाही, माझं अस्तित्व नाही। कबीराचा एक प्रसिद्ध दोहा आहे, जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है तब मैं नहीं। जेव्हा मी होतो तेव्हा हरी नव्हता, आणि जेव्हा हरी आहे तेव्हा मी नाही। सज्जनो, हीच अपरोक्ष अनुभूती आहे। अद्वैत तत्वज्ञानामध्ये अपरोक्ष अनुभूती सांगण्यात येते, परोक्ष अनुभूतीला तिथं स्थान नाही। अपरोक्ष म्हणजे अर्थात माझ्या शिवाय घडलेली ही अनुभूती असते, जिथं आपलं मी पण संपतं। आणि या मीपणाला राखून तुम्ही कितीही या परब्रह्माचा शोध केला तरी कळेना 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 ढळेना ही जी समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये अवस्था सांगितली ना, त्या अवस्थेच्या पलीकडं आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीच प्राप्त होत नाही। खरं तर शरणागती हा जीवाला अत्यंत सहज सोपा उपाय आहे, पण आचरणामध्ये आणण्यासाठी अत्यंत कठीण आहे। याचं कारण समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। समर्थ माऊली म्हणते, अविद्या गुणे मानवा उमजेना। या अविद्येच्या पायी मनुष्याला आपलं हे हित, आपला हा कल्याणाचा मार्ग कळत नाही। अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना। आपलं हित कशामध्ये आहे? या भ्रमामुळं वाट चुकलेल्या माणसाला या अविद्येमुळं कळत नाही आणि तो भलत्याच मार्गाने चालत राहतो। भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षेविण बांधले दृढ नाणे। एका माणसाला एक लखलखणार एकदा तुकडा सापडतो, त्याला वाटतं हा हिरा आहे। तो आपल्या स्वतःच्या मनाची समजूत करून घेतो
की तो हिरा आहे आणि म्हणून तो आपल्या कमरेला तो घट्ट बांधून ठेवतो की वेळ प्रसंगी याचा आपल्याला उपयोग होईल. पण त्या स्वतःच्या अनुभवाने ज्याला त्याने हिरा समजून ठेवलेला आहे, समर्थ म्हणतात, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे, परीक्षे विण बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. खरोखर तो खरंच हिरा आहे की नाही हे कोणाला माहिती आहे? ते खरंच सत्य आहे का मिथ्या आहे हे परीक्षेशिवाय तर कळू शकत नाही. पण मनुष्याने मात्र त्याला आपल्या आतमध्ये काखोटीला बांधून ठेवलंय की हे खरं आहे. हे कसला लक्षण सांगतायत समर्थ? या दृश्यरूपी गोष्टींना आम्ही सत्य मानलं आमच्या भूमिकेतून. आम्हाला वाटलं की हेच मौल्यवान आहे आणि ते आम्ही आमच्या काखोटीला बांधण्यामध्ये आयुष्य खर्च केलं. पण जेव्हा परीक्षेची वेळ आली, जेव्हा मृत्यूची वेळ आली, त्यावेळेला याच्यापैकी काहीच उपयोगाला आलं नाही. हा सगळा मांडलेला खेळ इथंच टाकून निघून जावं लागलं. आणि खरं तर जे करायला पाहिजे होतं ते आम्ही केलंच नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. खरोखर अत्यंत चिंतनीय असा हा श्लोक समर्थ माऊली आम्हाला सांगते. सज्जनो, एक साधा प्रश्न घ्या. शरणागती मी तुम्हाला म्हटलं की अत्यंत सहज स्थिती आहे, पण ही सहज स्थिती आपल्या जीवनामध्ये येणं हे अत्यंत अवघड आहे. मला आमच्या गोंदवल्याचे माजी विश्वस्त पूज्य बापूसाहेब दामले, कैलासवासी बापूसाहेब दामले यांची आठवण येते. ते एकदा मला बोलताना म्हणाले होते की शरणागती खरं तर सोपी आहे. चेंडू जर हवेमध्ये उडवला तर तो खाली जाण्यासाठी त्याला काही कष्ट पडतात का? तो खाली जायलाच हवा, कारण की त्यावरती गुरुत्वाकर्षण काम करतं, होय की नाही? हा, म्हणजे जर चेंडू वरती फेकला आणि तो वरतीच जात राहिला तर यामध्ये काहीतरी आश्चर्य म्हटलं पाहिजे. सज्जनो, त्याप्रमाणे एकदा साधक लवलीन झाला, नमस्कार झाला, आपल्या गुरुला त्याने येऊन साष्टांग दंडवत घातला, तर तो लवलीनच होत गेला पाहिजे, झुकतच गेला पाहिजे, वाकतच गेला पाहिजे. हीच त्याची सहज स्थिती आहे. पण या नमस्काराचा अहंकार होऊन जर त्याची अहंता वाढू लागली तर हे काहीतरी विचित्र आहे. बरोबर. एखादी नदी सागराला जाऊन मिळणं हा तिचा स्वभाव आहे, हे नैसर्गिक आहे, हे स्वाभाविक आहे. पण जर नदी सागराच्या जवळ जाऊन अट्टहास करून तिथंच थांबून राहिली तर हे काहीतरी विचित्र आहे. तसं सज्जनो, जीवनामध्ये शरणागती हा स्वाभाविक आमच्या जीवनाचा टप्पा असला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाध्यतेचं कारणच नाही. पण जसं एखादा झरा आपण बघतो की तो नदीपर्यंत येण्याच्या आधीच कुठेतरी आटून जातो, त्याच्यामध्ये तेवढी ताकदच राहत नाही, तो आपली दिशाच बदलून टाकतो. त्याला असं वाटतं की तिकडं वाहणं चुकीचं आहे आणि तो त्या नदीमध्ये न गेल्यामुळं ती नदी त्याला समुद्रापर्यंत नेऊ शकत नाही. हे जसं उदाहरण आपण निसर्गामध्ये बघतो ना, तसं सज्जनो, या जन्मामध्ये आल्यानंतर एखाद्या झऱ्याप्रमाणे चैतन्यमय आयुष्य मिळाल्यानंतर आम्ही सद्गुरूच्या आज्ञेच्या आधाराने या सागराशी एकरूप झालं पाहिजे. पण आम्ही अट्टहासाने आमची दिशाच बदलून टाकतो. आम्हाला वाटतं अरे हे काही खरं नाही, हे परमार्थ वगैरे नंतर बघूयात. खरं तर या जन्मामध्ये आल्यानंतर पैसा अडका मिळवणं, भोग घेणं, विषय सुख घेणं, प्रपंच भोगणं, यासाठी आम्हाला हा जन्म मिळालेला आहे. आणि हेच आमच्यावरती लहानपणापासून संस्कार केले जातात. बघा, आपल्याकडं जन्माला आलेल्या मुलाला त्याचे वडील काही दिवसामध्ये मनामध्ये ठरवू लागतात की ह्याला चांगला डॉक्टर करावं, ह्याला चांगलं इंजिनियर करावं. कोणी असं म्हणतं का की ह्याला आत्मज्ञान प्राप्त होईल असं काहीतरी शिकवावं? समाजामध्ये ती व्यवस्थाच नाही, शालेय शिक्षणामध्ये ती व्यवस्था नाही, गुरुकुल पद्धतीमध्ये देखील आता ती व्यवस्था राहिलेली नाही. आणि गुरुकुल राहिले तरी कुठं आता? सगळ्यांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जायचं, इंग्लिश मीडियममध्ये शिकायचंय. मुलाला इंग्लिश बोलता आलं तरच त्याला खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल. किती आम्ही प्रतिष्ठेचे अज्ञानाने स्वतःच निकष लावून ठेवले. तो एखादा मनुष्य श्रीमंत असला आणि जर तो सायकलवर फिरायला लागला तर त्याच्या सायकलिंगचं आपण कौतुक करतो. पण तोच एखादा गरीब मनुष्य सायकलवर कामाला जात असेल, अरे अरे गरीब आहे ना, सायकलवर जातो, म्हणजे सायकल चालवण्याची एकच अवस्था आहे दोघांची. पण एका सायकलिंगचं कौतुक आहे कारण तो श्रीमंत आहे, आणि एका सायकलिंगचं आम्ही एक प्रकारे चेष्टा करतो कारण तो गरीब आहे. ही अविद्या नाही तर काय आहे? काय आम्ही हे सगळे
आमच्या जीवनामध्ये कसे निकष बनवून ठेवलेले आहेत. आणि सो कॉल्ड आम्ही स्वतःला ग्रॅज्युएट समजतो, इंटेलेक्च्युअल समजतो, एज्युकेटेड समजतो, आणि आम्ही आमच्या या अशा भ्रामक संकल्पना जीवनाच्या मांडून ठेवल्या आहेत. आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला देखील आम्ही याच संकल्पनांनी चालण्यासाठी भाग पाडतो. ही समाज व्यवस्था अशी आहे ना की या समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य नाही. मध्यंतरी आम्ही कुठल्या तरी वेद पाठशाळेमध्ये गेलो होतो. तिथले गुरुजी सांगत होते, दादा, की या वेद पाठशाळेमध्ये आता येणाऱ्या मुलांची संख्या रोडावायला लागली आहे. याचं कारण असं आहे की ह्यांना वेद पाठशाळेमध्ये 12-12 वर्ष पाठांतर केल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे विवाहाची. कोणीही घरातली मुलगी एका पुजाऱ्याची बायको म्हणून यायला तयारच होत नाही. का? कारण ते भिक्षुकी करतात. अरे भिक्षुकी करतात, पण तुम्ही कधी एखाद्या वेदपाठ शाळेमध्ये ज्याने घनपाठी किंवा ज्याने वेदाध्ययन केलेलं आहे अशा माणसाचा IQ चेक केलाय? मला तर निश्चित खात्री आहे की जे IIT किंवा JEE एक्झामला जो बौद्ध्यांक लागतो ना, तो बौद्ध्यांक या वेद पाठशाळेमध्ये घनपाठी लोकांना लागतो. अहो, किती प्रचंड अभ्यास केल्यानंतर ते वेदाध्ययन होतं. परंतु मनुष्याने आपली एक भ्रामक संकल्पना बनवून ठेवली की पुजारी आहेत, भिक्षुकी आहेत, आम्हाला यांच्याशी संबंध करायचा नाही, आम्हाला सोयरीक ठेवायची नाही. मनुष्य या सगळ्या स्वतःच्या अशा भ्रामक कल्पनांमध्ये स्टँडर्ड सेट करतो स्वतःचे. मला आठवतं त्या सुधामूर्तींची एक गोष्ट घडली होती. त्या बाई अत्यंत साध्या राहणाऱ्या, अगदी साधी साडी नेसून एकदा इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावरती, आता त्या मोठ्या बिझनेसमन असल्यामुळं अर्थातच त्यांच्या पतीने त्यांना बिझनेस क्लासचं, फर्स्ट क्लासचं तिकीट विमानाचं दिलं होतं. आणि ह्या साडी नेसून, अगदी साधी साडी नेसून फर्स्ट क्लासच्या काउंटरवर गेल्या. तर तिथली एअर हॉस्टेस त्यांच्याकडे कुत्सितपणे बघून म्हणायला लागली की मॅडम, तुम्हाला सेकंड क्लासमध्ये जायचंय, हा फर्स्ट क्लासचा दरवाजा आहे. ती म्हणाली, माझं तर ह्याच गेट पास आहे. ती बाई म्हणाली, काहीतरी चुकतंय तुमचं एअर हॉस्टेस. मग तिने पुन्हा एकदा बघितलं आणि तिने डोळे चोळून बघितलं की अरे, हा असा अवतार आणि हिच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट कसं काय? म्हणजे बिझनेसमन आहे म्हणजे त्यांनी चांगला उत्तम पेहरावच केला पाहिजे, पुरुष असेल तर तो सुटाबुटातच पाहिजे, तरच तो फर्स्ट क्लासचा पॅसेंजर आहे. हा भ्रामक संकल्पना आली कुठून? अविद्या गुणे मानवा उमजेना. खरोखर मनुष्यानेही आपलेच असे काही स्टँडर्ड सेट करून ठेवलेले आहेत की त्या संकल्पनेमधून तो बाहेरच यायला तयारच नाही. आणि यामुळं त्याला हा परमार्थ, या सगळ्या गोष्टी एक प्रकारे नकोशा वाटतात. किंवा म्हातारपणी जेव्हा काहीच करायला राहत नाही, किंवा जेव्हा घरच्या मुलांना सुनांना डोईजड वाटतो, तेव्हा म्हणतात, जा बाबा कुठेतरी 4-5 दिवस कुठल्या कथेला जाऊन बसा, कुठल्या तरी सत्संगाला जाऊन बसा, घरामध्ये थांबू नका, आम्हाला थोडी मोकळीक द्या. आणि हे त्यांच्या कर्माचीच फळ त्यांना मिळाली आहेत. कारण आयुष्यभर काही साधन केलं नाही, आयुष्यभर मुलं मुलं, संसार संसार, पैसा पैसा करत करत हे सगळं त्यांनी जमवलं. कारण ते देखील अविद्या गुणे मानवा उमजेना याच अवस्थेतून चाललेले आहेत. आणि तेच बॅटन त्यांनी पुढच्यांना दिलं, त्याच बॅटनचा मार ह्यांना खावा लागतोय. भ्रमे चुकले हित ते आकळेना. खरोखर आम्हाला काय या मनुष्य जन्माची. बघा, माझ्या समर्थांनी त्यामुळं ना सद्विद्य निरूपण आणि सुविद्य निरूपण या 2 गोष्टी वेगळ्या सांगितल्या. आम्ही सुविद्य आहोत, ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, डॉक्टरेट आहोत, सगळं आहोत, सुविद्य आहोत, पण सद्विद्य आहोत का? नाही. सद्विद्या ही वेगळी गोष्ट आहे. रामचरित मानसमध्ये अरण्यकांडात रामाने मायेची 2 तोंड लक्ष्मणाला समजावून सांगितली. एक विद्यारूपी माया आहे आणि एक अविद्यारूपी माया आहे. या अविद्यारूपी मायेच्या आधाराने जीव वाहवत जातो या प्रपंचामध्ये, या दृश्य जगामध्ये, या भ्रामक संकल्पनांमध्ये, आणि त्याला सत्य मानून बसतो. ही अविद्यारूपी मायेची शक्ती त्याला खाली 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 घेऊन जाते. पण त्यामुळे माया वाईट नाही. या मायेला दुसरं अंग आहे विद्यारूपी, जी आम्हाला या ऊर्ध्वमूलम अधःशाखम अशा पद्धतीने या मायेच्या उद्गम बिंदूकडे जाण्यासाठी शक्ती देते. बघा, यापैकी सोपं काय आहे? मी गमतीने म्हणतो की एखाद्या गिर्यारोहकाला एखादं शिखर चढण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात का शिखरावरून खाली उडी मारण्यासाठी कष्ट जास्त घ्यावे लागतात? खाली पडणं फार सोपं आहे हो, लगेच मनुष्य खाली पडू शकतो. पण तेवढं वरती जाण्यासाठी प्रचंड कष्ट त्याला घ्यावे लागतात. आणि आम्हाला हे कष्ट नको आहेत, आम्हाला हे खाली पडणं सोपं वाटतं. म्हणून आम्ही भ्रमाने
या चुकीच्या संकल्पनांना सत्य मानलं, परंतु कुठला गिर्यारोहक खाली पडल्याने त्याचं हित होतं का हो? कपाळ मोक्ष होतो, मृत्यू येतो त्याच्या समोर, त्याला तर वरती जाण्यामध्येच त्याचं हित सामावलेलं आहे. परंतु या भ्रमे चुकले हित ते आकळेना. ही आमची अशी अवस्था आहे. नदीने सागरामध्ये सामावून जाणं हा स्वभाव आहे. उडालेला चेंडू खाली येणं हा त्याचा स्वभाव आहे. गुरुच्या चरणी झुकवलेलं मस्तक संपूर्ण शरणागतीच्या दिशेने नेणं हेच स्वाभाविक आहे. परंतु आमची ही अहंता अशी आहे की आम्ही गुरुच्या चरणी मस्तक निभवण्याचा केवळ अभिनय करतो, कारण आम्हाला पाहिजे या गुरुपासून प्रापंचिक सुख. या प्रपंचालाच आम्ही सत्य मानून बसलो. आम्हाला माहित नाही की हा प्रपंच खरं तर मिथ्या आहे. हे अविद्येमुळे आम्ही त्याला सत्य मानलं. समर्थ एक फार छान उदाहरण देतात की एकदा एक मनुष्य झोपलेला आहे आणि त्या झोपेमध्ये त्याला स्वप्न पडतंय की तो झोपलेला आहे. समजायला देखील अवघड आहे. झोपलेल्या माणसाला स्वप्न पडतंय आणि त्या स्वप्नामध्ये तो झोपलेला आहे असं स्वप्न त्याला पडतंय. म्हणजे परब्रह्माला झोप आली तेव्हा तो जीव झाला. त्या जीवाने स्वप्न बघितलं प्रपंचाचं आणि त्या प्रपंचामध्ये सुख मिळावं हे त्याला पडणारं स्वप्न आहे. सज्जनो, आणि आम्ही त्या स्वप्नासाठी जो खरा जागा झालेला आहे त्याला म्हणतोय की तू या स्वप्नाला चांगलं करून दे. खरं तर हे स्वप्न आहे, हा फुगा आहे. पण परीक्षेविण बांधले दृढ नाणे. आम्ही कुठली परीक्षाच केली नाही, कारण आम्ही तर तो बॅटन घेऊन आलो. अरे चांगला प्रपंच करा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, काही उगीच देवाधर्माच्या नादाखाली लागून वेळ वाया घालवू नका, कुठल्या सत्संगामध्ये जाऊ नका, आपल्या नोकरी धंद्याकडे लक्ष द्या, पैसा कमवा, एवढी करा आणि आपल्या नातवंडांना द्या. बस हाच आम्हाला अविद्या गुणे मानवा उमजेना, हीच आम्हाला जीवनाची शोकांतिका या सगळ्या समाजाने दिलेली आहे बघा. आणि हे आम्ही डोळे झाकून फॉलो करत आलेलो आहे. डोळे झाकून. कोणी असा विचार केला नाही की अरे हेच जीवन आहे, याला जीवन म्हणायचं, याच्यासाठी जगायचं. कोणीतरी परीक्षा घ्यावी याची की या सगळ्यापैकी ठीक आहे हे करायला पाहिजे, मान्य आहे, पण या सगळ्यापैकी माझं खरं शेवटचं कोण आहे? कोण आहे जो मला या मृत्यूच्या समयी खऱ्या अर्थाने आपलं म्हणेल, मला सद्गती देईल? मी नेहमी गमतीने सांगतो की उद्या जर तुम्हाला दिल्लीला जायला सांगितलं ऑफिसमधून, तर तुमचा पहिला प्रश्न असेल कसा जाऊ, तिथे गेल्यावर कुठं राहू, काय खाऊ, मला गाडी आहे का, असे 4 प्रश्न विचाराल ना तुम्ही. म्हणजे इथून जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुमच्यासमोर हे स्वाभाविक प्रश्न येतात. मग हा देह सोडून तुम्हाला जेव्हा या देहाला सोडून कुठेतरी पुढे जायचंय तेव्हा हे 4 प्रश्न विचारा ना. मी कुठं जाणार, कुठं राहणार, माझी गती काय राहणार, मला काय भोग मिळणार, हे प्रश्न नाही विचारायचे वाटत? जेव्हा तुम्ही हे प्रश्न विचाराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आत्ता जे काही करत आहात त्यापैकी कदाचित त्या गोष्टींचं भांडवल तुम्हाला त्या गोष्टींसाठी उपयोगाला येणार नाही. म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे. समर्थांनी आम्हाला सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. तिथं करन्सी बदलावी लागते. जसं अमेरिकेतून इंडियात आला किंवा इंडियातून अमेरिकेत गेला तर इथून तिथं जाताना जरी तुमच्याकडे पैसे असले तरी त्याला डॉलरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. तिथून इथं आल्यानंतर त्या डॉलरना पुन्हा रुपयात कन्वर्ट करावं लागतं. सज्जनो, इथं सत्कर्म करा, त्या सत्कर्माने पुण्यरूपी पुंजी साठवा आणि त्या पुण्यरूपी पुंजीच्या आधाराने या पुढच्या गतीला तुम्ही प्राप्त करून घ्या. जर तुम्ही इथं केवळ मी आणि माझा प्रपंच एवढ्यापुरतं जीवन जगत राहाल तर तुमच्याकडे पुण्याची पुंजी निश्चित कमी असेल आणि ती पुण्याची पुंजी कमी असेल तर तुमची गती कुठं जाणारच नाही बघा. तुमची गती हलणारच नाही, हे लक्षात घ्या. आणि हे ज्याला कळालं त्याला या अविद्येमधून सुटायचा मार्ग कळाला. सज्जनो, अतिशय सुंदर असं हे मनुष्य जन्माचं दर्शन समर्थ आम्हाला या श्लोकात घडवतात. त्यातील पुढील टप्पा आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.